नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण सध्या या ठिकाणी बघतो की प्रभावी अशा प्रकारचा WD आणि त्याचा बऱ्याच मोठ्या भागावर प्रभाव पडलेला आहे. त्याचबरोबर आता अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊ लागले आहे. हेच मान्सूनच्या पोषक वातावरणाचं लक्षण आहे. आज भारतातील एकूण परिस्थिती बघता राजस्थान, गुजरात, विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, रायलसीमा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. उत्तर पूर्व भागामध्ये भारताच्या ऑरेंज अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आला असून या ठिकाणी बर्फवृष्टी किंवा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये देखील मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. 29 तारखेला उष्णतेच्या लाटेसंदर्भात कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. थोडं उष्ण दमट वातावरण गुजरात आणि ओरिसामध्ये दाखवलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि इतर संपूर्ण राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. केवळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या पश्चिमी भागामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी पाऊस दाखवलेला नसला तरी देशात मात्र मोठं पावसाळी वातावरण विकसित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे पावसाळी वातावरण आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय की पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकतंय. त्यामुळे राजस्थानचा पश्चिमी भाग असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात आणि उत्तर भारतामध्ये पाऊस कमी होईल आणि पूर्वेकडे मध्य भारत, पूर्व भारत, दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढणार. यात विदर्भ समाविष्ट आहे. जवळपास हा अंदाज पुढे पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांसहित पावसाचं प्रमाण कमी होईल, परंतु मध्य भारतात आणि पूर्व भारत, दक्षिण भारतात पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पाऊस कुठे पडतोय हे जर आपण बघितलं तर मुख्य प्रभाव हा पावसाचा पूर्व भारतामध्ये आहे आणि पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाऊस होतोय. बंगालच्या उपसागरातून बाष्प मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचतंय आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होत आहे. शिवाय या बाजूने देखील बाष्पयुक्त वारे पूर्व भारताकडे सरकत आहेत. बाकी किरकोळ वातावरण ठिकठिकाणी तयार होतोय, परंतु त्याचा प्रभाव अतिशय स्थानिक आणि किरकोळ आहे. भारतामध्ये तुरळक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण सध्या दाखवलं जाते, मात्र पूर्व भारतामध्ये त्याचा प्रभाव अधिक आहे आणि हा पुढे वाढत जाण्याची शक्यता GFS मॉडेलने दाखवली आहे. केवळ विदर्भामध्ये आपल्याला 1 तारखेपासून थोडं वातावरण राहू शकतं असा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र त्याचा प्रभाव कायम आहे. कोकण किनारपट्टीला उष्ण दमट वातावरण आहे. राजस्थानसहित भारतातल्या अनेक राज्यांमध्ये अजून उष्णतेची लाट कायम असल्याचं GFS मॉडेलने दाखवलं आहे. मात्र उद्यापासून या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे. आपण बघतो 30 तारखेनंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे आणि स्थानिक पावसाचं वातावरण किंवा मान्सूनपूर्व पावसाच्या घटना वाढू शकतात असा अंदाज आहे. या आठवड्यात लवकरच दक्षिण बंगालच्या उपसागराच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज CFS मॉडेलने व्यक्त केला आहे. 18 ते 25 मेच्या दरम्यान दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होणं अपेक्षित आहे. आपल्याला साधारण जून महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होतील असा अंदाज आहे. आपण आयकॉन मॉडेलनुसार अंदाज बघितला तर पूर्व विदर्भात थोडं वातावरण बदलण्याचा अंदाज या पुढील 5 दिवसामध्ये दिलेला आहे. आपण GFS मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तरी विदर्भातच वातावरण बदलण्याचा अंदाज आहे. मात्र आपण जर ECMW मॉडेलनुसार अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, मात्र ढगाळ परिस्थितीचा प्रभाव अधिक काळ राहील पुढील 5 दिवस असं दिसतंय. यापूर्वी आपण हा अंदाज दिलेला आहे. 11 मे ते 18 मेच्या दरम्यान
बंगालच्या उपसागरामध्ये पहिली वादळी सिस्टम विकसित होईल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात मोठा प्रभाव भारतीय भूभागावर त्याचा पडेल असा देखील अंदाज आहे. आपण असं बघितलंय की उष्णतामान कमी होणार आहे, तर मग वाऱ्यांच्या प्रमाणामध्ये देखील वाढ होणार आहे आणि आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांचा वेग वाढतोय आणि मान्सूनला पूरक अशा प्रकारचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे एकूणच कोकण किनारपट्टीला आता ढगाळ परिस्थिती पुढे निर्माण होईल. आपण जर साधारणपणे हाच अंदाज पुढे घेतला तर भारताच्या भूभागावर मोठ्या प्रमाणात वाऱ्यांचा वेग वाढणं अपेक्षित आहे. साधारणपणे बंगालच्या उपसागरामध्ये 12 तारखेनंतर वातावरणात मोठे बदल होणं अपेक्षित आहे. दोन्ही समुद्रांमध्ये वादळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. जवळपास 12 मे पर्यंत भारताच्या अंतर्गत भागात म्हणजे आपण जर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा, ओरिसा हा भाग सोडला आणि उत्तर आणि पूर्व भारत सोडला तर आपल्याला फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं दिसत नाही. मात्र पूर्व भारतात दरम्यानच्या काळात मोठं पावसाळी वातावरण असणार आहे. JFS मॉडेलने मात्र थोडं अंतर्गत भागात पावसाळी वातावरण वाढण्याचे संकेत दिले आहे. म्हणजे जवळपास आपण या सर्व भागामध्ये भारताच्या पावसाचं वातावरण तयार होईल असं स्पष्ट होतंय. आयकॉन मॉडेलचा अंदाज हा पुढील 7-8 दिवसाचा असतो आणि यामध्ये देखील महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही. त्यामुळे आपल्याला लगेचच पाऊस महाराष्ट्रामध्ये खूप मोठा होईल असा काही अंदाज कुठल्याही मॉडेलने सध्या दिलेला नाही. पुढे लगेचच केवळ कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे आयकॉन मॉडेलने कुठल्याही प्रकारचा पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला नाही. जिथे स्थानिक वातावरण तयार होईल त्या ठिकाणी पावसास पोषकता निर्माण होईल. त्यामुळे विखुरलेल्या स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस पडत राहील, परंतु विशेष पावसाची नोंद लगेचच कुठे होईल असं वाटत नाही. यापुढे सातत्याने कोकण किनारपट्टीला मात्र ढगाळ परिस्थिती वाढत जाणार आहे. याचं मुख्य कारण आहे मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होते आहे. साधारण 8 ते 10 दिवस हे वातावरण राहणार आहे. साधारण हवामानात बदल 12 तारखेनंतर होईल असं दिसतंय आणि त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 12 तारखेनंतर सुरू होईल असं दिसतंय. साधारणपणे 15 मे पासून तर 20 मेच्या दरम्यान अंदमानात मान्सून अपेक्षित आहे. मान्सून संदर्भामध्ये अनेक मतमतांतरं आता येऊ लागली आहेत. ECMWF मॉडेलने साधारण मान्सून हा वेळेच्या अगोदर येईल असं दाखवलेलं आहे. काही मंडळींनी काल केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मे मध्येच केरळमध्ये मान्सून येईल. महाराष्ट्रात देखील मान्सून 2-3 तारखेलाच पोहोचेल, परंतु आपण या मताशी फार सहमत नाहीत. मेच्या अगदी शेवटी आखरी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि महाराष्ट्रामध्ये मात्र 6-7 तारखेला मान्सून येऊ शकतो असाच अंदाज आहे. त्यामुळे फार लवकर महाराष्ट्रात मान्सून येईल असं कुठलंही लक्षण हवामानामध्ये अजून स्पष्ट झालेलं नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.